नाशिक-वणी रस्त्यावरील दिंडोरी जवळ सीड फार्म जवळ दिनांक 16 जुलै रोजी भीषण अपघात झालाय। मोटारसायकल आणि अल्टो कार यांच्यात झालेल्या या धडकेत तब्बल 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। मृतांमध्ये 3 महिला, 3 पुरुष आणि 1 लहान बालकाचा समावेश आहे। त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। या अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्वजण दिंडोरी तालुक्यातील कोशिंबे, देवठाण आणि सारसाळे येथील रहिवासी आहेत। अल्टो कारमधील मयत व्यक्ती त्यांच्या नातेवाईकांच्या मुलाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी नाशिक या ठिकाणी गेले होते आणि तेथून परत आपल्या गावी जात असतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातलाय। अपघातानंतर अल्टो कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या पाण्याच्या नालीमध्ये पलटी झाली। दुर्दैवाने गाडीतील व्यक्तींना बाहेर न पडता आल्यामुळे त्यांच्या नाकातोंडात पाणी जाऊन गुदमरून मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे। या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक शेगर करत आहेत। अपघातातील मृतांची नावे पुढील प्रमाणे: देविदास पंडित गांगुर्डे, वय 28, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक; मनीषा देविदास गांगुर्डे, वय 23, उत्तम एकनाथ जाधव, वय 42, अलका उत्तम जाधव, वय 38, दत्तात्रय नामदेव वाघमारे, वय 45, अनुसया दत्तात्रय वाघमारे, वय 40, भावेश देविदास गांगुर्डे, वय 2 वर्ष। या अपघातात मंगेश यशवंत कुरघडे, वय 25 आणि अजय जगन्नाथ गोंद, वय 18 हे दोघेही जखमी झाले आहेत। त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। प्रतिनिधी दिगंबर पाटोळे, NTV न्यूज मराठी, नाशिक।